अतिशय महत्त्वाच्या आणि रोज उपयोगी पडणाऱ्या आज काही आपण किचन टिप्स आणि खास ट्रिक्स पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करू. सर्वप्रथम जर डाळ आपल्याला जास्त महिन्यासाठी स्टोअर करायची असेल तर माचीस घ्यायची. अशा पद्धतीने थोडीशी खोलून अख्खीच्या अख्खी माचीस आपल्या डब्यामध्ये ठेवायची. यामुळे जी डाळ आहे ती 2 ते 3 महिने अगदी नव्यासारखी राहते. याला कीडही लागत नाही आणि डाळसुद्धा खराब होत नाही. जर कैचीची धार गेली असेल किंवा धार कमी झाली असेल तर अशा पद्धतीचे टॅबलेट्स आपण गोळ्या संपल्यानंतर फेकून देतो, तर कैचीने ते कापायचे. यामुळे कैचीची धार आहे ती जास्त तेज होते. कंगवा खूप घाण झाला असेल आणि आपल्याला स्वच्छ करायचा असेल तर त्यासाठी आजची टिप्स. इथे तुम्ही बघू शकता एक नवीन कंगवा आहे आणि एक जुना आहे, तो खूप घाण झालेला आहे. आता आपण जो जुनावाला आणि नवीनवाला दोन्ही स्वच्छ करणार आहोत. तर आपल्याला त्यासाठी पावडर यूज करायचे, तर कोणताही पावडर तुम्ही यूज करू शकता. तर इथे आपण घामोळ्याचा पावडर यूज केलेला आहे. तुम्ही फेस पावडरसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर एखादा खराब ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या सहाय्याने आपल्याला हे अशा पद्धतीने घासून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कंगव्यामध्ये जी काही घाण आहे ती सर्व बाहेर निघत आहे. दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे. खालती जे पावडर पडलेलं आहे ते सुद्धा आपल्याला ब्रशला लावून थोडं थोडं लावून अशा पद्धतीने तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला कंगवा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा. स्वच्छ केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खूप सारी घाण निघालेली आहे. कंगवा अगदी नव्यासारखा झालेला आहे. जर नवा कंगवा असेल आणि तो केस विंचरताना बुडत असेल तर त्याला नेल पॉलिश लावायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने टोकाला नेल पॉलिश लावून घ्यायचं. यामुळे केस विंचरताना तो केसाला बुडत नाही. ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर स्विचिंग बोर्ड खूप घाण झाला असेल तर त्यासाठी आपल्याला एक टिश्यू पेपर घ्यायचा. टिश्यू पेपरला अशा पद्धतीने 4 पदरामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे. तर इथे आपण खोबरेल तेल घेतलेलं आहे. 1 ते 2 ड्रॉप यामध्ये टाकायचे आहेत. आणि आता या टिश्यू पेपरच्या सहाय्याने आपल्याला स्विचिंग बोर्ड आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. तुम्हीसुद्धा या ट्रिक्सचा वापर नक्की ट्राय करून बघा. टिश्यू पेपरला बघू शकता तुम्ही खूप घाण जमा झाली आणि स्विचिंग बोर्डसुद्धा अगदी नव्यासारखा क्लीन झालेला आहे. स्विचिंग बोर्डला जे असे छोटे छोटे होल असतात त्यामध्ये बऱ्याचदा आपला बोट जाऊ शकतो किंवा लहान मुलं खेळताना वगैरे बोट लावतात, तर तिथे आपला चिकटपट्टी लावून घ्यायची. इथे मी पेपरची चिकटपट्टी लावलेली आहे. तुम्ही ट्रान्सपरंटसुद्धा लावू शकता. जर लिंबू आपल्याला खूप दिवस स्टोअर करायचे असतील तर ते मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामध्ये लिंबू टाकलेले आहेत आणि स्वच्छ थोडेसे पुसून घेतलेले आहेत. आणि आता आपण ते स्टोअर करणार आहोत. तर इथे आपल्याला सर्वप्रथम पुसून घ्यायचं आहे. जे काही पाणी असेल ते पुसून घ्यायचं, एकदम कोरडं करून घ्यायचं. आणि आता आपण हे 1-2 महिन्यासाठी स्टोअर करणार आहोत. तर त्यासाठी आजची टिप्स आहे. जर खूप सारे लिंबू आपल्याकडे असतील आणि आपल्याला खूप दिवसांसाठी स्टोअर करायचे असतील तर खोबरेल तेल घ्यायचं किंवा कोणतंही नॉर्मल सूर्यफुलाचं तेल वगैरे घ्यायचं आहे किंवा राईचं तेल तुम्ही घेऊ शकता. तर हाताला लावून घ्यायचं आणि त्यानंतर लिंबू आहे तो अशा पद्धतीने सोलून घ्यायचा. तर सर्व लिंबाला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं. सर्व लिंबांना तेल लावून झाल्यानंतर आपल्याला ते एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवायच्या. वरतून आपण इथे टिश्यू पेपर ठेवलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही. तर टिश्यू पेपर लावल्यानंतर आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एकदम फिट असं झाकण लावायचं आहे. आणि आता आपण हे फ्रीजमध्ये खूप महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो. जर आपल्याला लसूण पटापट सोलायचं असेल तर त्यासाठी आजची ही ट्रिक. लसूण असा मधोमध कापायचा आहे. असा मधोमध कापून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं कोमट पाण्यामध्ये 2 ते 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे. 2 ते 5 मिनिट भिजल्यानंतर आता आपण त्याचे साल काढून घेणार आहोत. तर त्याची साल आहे ते एकदम पटापट निघतील. तुम्ही इथे बघू शकता जास्त आपल्याला मेहनतही करावी लागत नाही. आणि जर आपण असंच लसूण सोलायला गेलो तर तो बऱ्याचदा नखामध्ये जातो, त्यामुळे नखंसुद्धा खूप दुखतात. तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करू शकता. किंवा जर तुम्हाला खूप सारं लसूण किलोमध्ये वगैरे सोलायचं असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला ही ट्रिक्स आहे ती खूपच युजफुल ठरेल. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये लसूण किती अगदी पटापट सोललं जात आहे ते, आणि जास्त कष्टही
आपल्याला करावे लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण इथे हा सर्व लसूण सोलून घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. आणि आजच्या या व्हिडिओमधल्या सर्वात जास्त कुठच्या टिप्स तुम्हाला आवडल्या ते सुद्धा कळवायला विसरू नका. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि ट्रिक्ससह. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.